आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 12 स्वामी संप्रदाय याचा भाग 5. रामचंद्र महाराज. गुंडोजी बुवांचे सत्शिष्य रामचंद्र बुवा यांनी गुरुपरंपरा चालू ठेवून अनेकांचा उद्धार केला. हे नागपूरचे श्रीमंत भोसले सरकार यांचे वकील म्हणून पेशवे दरबारी आले. श्री रामचंद्र बुवा बुट्टी या नावानं ते प्रसिद्ध होते. अधिकाराच्या जागेवर काम करणारी परंतु पारमार्थिकदृष्ट्या ही खरी अधिकारी व्यक्ती होती. बाजीराव पेशवे पंढरपुरास गुंडोजी महाराजांकडे येत असत तेव्हा त्यांच्याबरोबर रामचंद्र बुट्टी हेही येत असत. त्यांना गुंडोजी बुवांची योग्यता पटल्यामुळे त्यांनी गुंडोजी बुवांचा अनुग्रह घेतला. पुढे ते पेशवे दरबारातून निवृत्त होऊन नागपुरास परत गेले आणि तिथं ईशचिंतनात कालक्रमणा करून थोर योग्यतेस चढले. महादेव महाराज. रामचंद्र महाराज यांच्या शिष्यापैकी महादेव बुवा हे थोर योग्यतेचे होऊन गेले. रामचंद्र महाराज समाधीस्थ झाल्यावर महादेव बुवा दक्षिणेत कृष्णातीरी वहे बोरगाव इथल्या रामलिंग क्षेत्रास येऊन तपश्चर्या करू लागले. रोज 2 प्रहरी बोरगावास येऊन माधुकरी मागून वहेच्या नदीजवळील टेकडीवरील गुहेत राहत असत. असे ते एकदा गुहेत बसले असता सन 1854च्या कृष्णेच्या महापुरात भूत नदी आली. ती अचानक आल्यामुळे महादेव बुवांना आपल्या गुहेतून बाहेर पडता आलं नाही. ते तिथंच राहिले. गावातील लोकांना वाटलं की बुवा वाहूनच गेले. पुढे नदीचा उतार झाल्यावर अश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी बुवांचा शोध करण्यास गावातील लोक गेले. त्यांनी ती गुहा उकरून पाहिली. त्यात बुवांचं प्रेत तरी सापडेल इतकीच त्यांची अपेक्षा होती, परंतु पाहतात तो बुवा समाधीस्थ बसलेले दिसले. बुवांनी डोळे उघडून पाहिलं. त्यांची पूर्ण समाधी उतरल्यावर लोकांना त्यांची खरी योग्यता कळून चुकली आणि त्यामुळे बुवांची कीर्ती फारच वाढली. त्यांची कीर्ती तिथून जवळच असलेल्या तासगाव चिंचणीचे पटवर्धन जहागीरदारांच्या वृद्ध मातोश्री समजली आणि त्या बुवांचं दर्शन घेण्यास वहेस आल्या. त्यांना बुवांनी अनुग्रह दिला. बाईंची दृढ श्रद्धा बसली आणि त्यांनी बुवांना चिंचणीस राहण्याबद्दल विनंती केली. त्यांच्या विनंतीप्रमाणे बुवा चिंचणीस येऊन राहिले आणि त्यामुळे त्यांच्या सान्निध्याचा आणि सेवेचा लाभ बाईंना घेता आला. पुढे बरेच दिवसांनी बुवांनी समाधी घेतली. महादेव बुवांची समाधी चिंचणी इथं आहे. त्यांनी जिवंत समाधी घेतली असं म्हणतात. त्या समाधीस जहागीरदार बाईंनी काही जमीन लावून दिली आहे. ती अद्यापि तिथल्या चक्रदेव घराण्याकडे चालत आहे. या बाईंची समाधी महादेव बुवांच्या समाधीसमोरच बांधलेली आहे. तसंच बुवांचा शिष्य कोंबडे बुवा यांचीही समाधी तिथंच आहे. 30-32 वर्षांपूर्वी समाधीची पडझड झाली होती आणि तिथल्या एका माळकरी गृहस्थास दृष्टांत होऊन त्यास महादेव बुवांची समाधी दुरुस्त करण्याबद्दल आज्ञा झाली. त्यामुळे ती पुन्हा दुरुस्त झाली. त्यांचे शिष्य रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचं चरित्र आता पाहूया. रामचंद्र महाराज तिकोटेकर. रामचंद्र महाराज तिकोटेकर हे मूळचे पुण्याकडील राहणारे. नंतर ते कुरुंदवाड संस्थानात नोकरीस होते. त्यांना उपरती होऊन ते गाणगापुरात जाऊन गुरुचरित्र सप्ताह करू लागले. आपणास सद्गुरू प्राप्ती व्हावी या हेतूनच ते हे अनुष्ठान करीत होते. त्यांना श्री गुरुमूर्तींनी दृष्टांत देऊन तू गुरुप्राप्ती करता वहेच्या मारुती बेटावर जा. तिथं तुला एक तपस्वी भेटेल आणि तो तुझ्यावर गुरुकृपा करील असं सांगितलं. त्याप्रमाणे रामचंद्र बुवा वहेस येऊन पाहतात तो श्री महादेव बुवा तिथं भेटले. त्यांनी त्यांना तुला श्री दत्तात्रेयांनी माझ्याकडे पाठवलं काय असं विचारलं.
त्याबरोबर दृष्टांताप्रमाणे सर्व जमलेलं पाहून त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि मला गुरुपदेश द्या अशी विनंती करून त्यांची सेवा करू लागले. तेव्हा महादेव बुवांनी त्यांना उपदेश केला. त्यानंतर त्यांची सेवा करीत रामचंद्र महाराज बरेच दिवस तिथं राहिले. पुढे गुरूंच्या आज्ञेवरून ते परत कुरुंदवाडला आले. तिथल्या लोकांना हे पूर्णत्वास पोहोचल्याचे दाखले आले आणि ही हकीकत तिथल्या जहागीरदारांच्या वाड्यात गेली आणि तिथल्या मालकास म्हणजे जहागीरदार साहेबास प्रत्यक्ष त्यांच्या गजानन उपास्य देवतेनं दर्शन दिल्यामुळे त्यांनी रामचंद्र महाराजांचा अनुग्रह घेतला आणि त्यांचा योगक्षेम चालावा म्हणून जहागीरदारांनी त्यांना विजापूर जिल्ह्यात तिकोटे या गावी पागेवर अंमलदार म्हणून नेमून घेतलं आणि 15 बिघे जमीन आणि राहण्यास वाडा दिला. म्हणून ते तिकोटेस जाऊन राहिले आणि तिथे त्यांना पागे आडनाव प्राप्त झालं. त्यांना गुंडाबाई या नावाची एक मुलगी होती. ती थोर अधिकारी होती. ती योगसिद्ध जन्माला आलेली कोणी योगिनीच होती. तिचा संप्रदाय पुढे चालू आहे. तिकोटेकर महाराज यांचा शिष्य परिवार फारच मोठा झाला. कोल्हापूर इथं दर साल चातुर्मासात त्यांचं येणं होत असे आणि ते श्रीमती गोदाई कीर्तने यांच्या इथं राहत असत. त्या ठिकाणी हल्लीसुद्धा आनंदभुवन म्हणून मंदिर असून चैत्र वद्य षष्ठीला त्यांची पुण्यतिथी सर्व सांप्रदायिक मंडळी साजरी करीत असतात. आनंदभुवनात त्यांची अनुग्रह देण्याची जागा तळघराप्रमाणे बांधलेली असून आत जाण्याकरता एका बाजूने पायऱ्या आहेत. तिथं ते ध्यानस्थ बसत असत. त्या जागी बसून ते अनुग्रह देत असत. कोल्हापूर इथं ज्यांना ज्यांना अनुग्रह दिला त्यांचं एक एक शिवलिंग तिथं ठेवलं जात असे आणि अशी 108 शिवलिंग तिथं सांप्रत आहेत. तसंच अनुग्रहितांची नावं तिथं कोरलेली आहेत. श्रीमती गोदावरीबाईंना सर्वजण आईसाहेब म्हणत असत. त्यांचं मराठी 4वी-5वी इयत्ता इतकंच शिक्षण झालेलं असूनही त्यांची भाषा इतकी प्रगल्भ आणि प्रौढ आहे की ती पंडितालाही चटका लावणारी आहे. त्यांनी सिद्धचरित्र म्हणून ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. त्यात सर्व सांप्रदायिक परंपरेची माहिती आणि महती दिली आहे. ही 40 अध्यायांची पोथी छापली गेली, परंतु सध्या ती दुर्मिळ झाली आहे. याच संप्रदायातील श्री अण्णासाहेब रुकडीकर आणि काही इतर मंडळी सदर पोथी पुन्हा छापण्याचा विचार करीत आहेत. रामचंद्र महाराज यांनी तिकोटे इथंच समाधी घेतली. ह्या तिकोटेकर महाराजांचं विश्वनाथ महाराज श्रीखंडे या नावाचे एक शिष्य थोर अधिकारी होऊन गेले. त्यांनी या संप्रदायाचा पुष्कळ विस्तार केला. त्यांच्याविषयी काही महत्त्वाची माहिती आता थोडक्यात देत आहे. साधक हो, ही माहिती आपण आता उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.